नमस्कार मंडळी, तुमचं सुनंदा किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर आज आपण आपल्या गणपती बाप्पांना आवडता पदार्थ म्हणजे मोदक तो कसा बनवायचा ते बघूया। त्यासाठी मी गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे। 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय मी आणि ओलं नारळ घेतलंय, ते मस्त असं अगदी बारीक बारीक किसून घेतलंय आणि वेलची पूड घेतलंय आणि बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी मी कढई ठेवली गॅसवर। कढई मस्त तापली, त्यात आपल्याला बारीक नारळाचे किस टाकायचे आणि त्याच्यातच बारीक चिरलेला गूळ अगदी स्लो गॅसवर आपल्याला हलवत राहायचंय। मस्त असं मिश्रण करायचं त्याचं। हे बघा, मस्त आपलं सारण तयार आहे। त्यात आता आपण हे थोडं वेलची पूड टाकायची आणि 2 मिनिटांसाठी अजून परतवून घ्यायचं मस्त। आता हे सारण थंड होईपर्यंत आपण पीठ मळून घेऊ। चला तर आता आपण पीठ मळायला घेऊ। त्यात मी अर्धा चमचापेक्षाही कमी मीठ टाकते आणि 1 चमचा तेल। हे बघा, मस्त अशा प्रकारे पीठ मळून झालंय आपलं। आता आपण मोदक बनवायला सुरुवात करू। हे बघा, मस्त आपलं सारण तर गार पण झालंय, एकदम गार झालंय आणि किती मस्त झालेलं आहे आपलं सारण तयार। आता आपण चपाती लाटतो तशा प्रकारे पीठ लाटून घेऊ। मस्त अशा प्रकारे मी गोल लाटून घेतली, जास्त जाड पण नाही जास्त बारीक पण नाही। आणि आता मी डब्याच्या झाकणाने असे गोल गोल कापून घेणार आहे। तुम्ही वाटीने पण कापू शकता, तुम्हाला थोडा मोठा आकार पाहिजे असेल तर मोठा पण आकार करू शकता तुम्ही। एकदम मस्त झाले। हे अशा प्रकारे आपण मोदक बनवू। अजून एक भरून दाखवते मी तुम्हाला। किती मस्त झालंय ना। अशाच प्रकारे आपल्याला सर्व मोदक भरून घ्यायचे। बघा तर आता आपले किती सुंदर असे मोदक तयार झाले। आता आपण कढई ठेवू, कढईत गरम तेल झालंय। आता आपण मोदक मस्त तळून घेऊ, एक एक करून सर्व सोडून देऊ। आता आपण 5 ते 7 मिनिटापर्यंत मस्त गोल्डन होईपर्यंत होऊ देऊ त्यांना। आता आपले मोदक गोल्डन झाले। आता आपण काढून घेऊ त्यांना एका प्लेटमध्ये। मोदक काढताना टिश्यू पेपर वापरा, जेणेकरून मोदक तेलकट लागणार नाही खायला पण। अशा प्रकारे आपण सर्व मोदक तळून घेऊ। आपले मोदक आता पूर्णपणे तळून झाले।
हे बघा किती छान असे मोदक तयार झालेत आपले, एकदम खुशखुशीत. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.